पंचशील नगर येथील शाळा नंबर 29 मधील निलंबित केलेल्या शिक्षिकेला आणि बदली केलेल्या मुख्याध्यापकांना पुन्हा शाळेत घ्यावे या मागणीसाठी पालकांनी शाळा गाठली, तर विद्यार्थ्यांनी ते शिक्षक पुन्हा शाळेत न आल्यास शाळेत न जाण्याचा इशारा देखील दिलाय। त्यामुळे महापालिका शिक्षण मंडळासह सर्वांनाच पेच निर्माण झालाय। उपायुक्तांनी 2 दिवसात तोडगा काढण्याची ग्वाही पालकांना दिली आहे। पंचशील नगर येथील महापालिका शाळा नंबर 29 मधील काही विद्यार्थ्यांना एका शिक्षिकेने मारहाण केली असल्याचा प्रकार उघडकीस आला होता। या विरोधात काही पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेसमोर आंदोलन केलं होतं। या प्रकरणी महापालिकेने मुख्याध्यापकांची बदली केली होती, तर शिक्षिकेला निलंबित केलं होतं। या विरोधात काही पालक आक्रमक झाले। त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन मुख्याध्यापक आणि शिक्षिकेला पुन्हा शाळेत रुजू करण्याची मागणी केली होती। निलंबित केलेल्या शिक्षिकेने स्वतःच्या जवळीत पैसे घालून काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली आहे। याशिवाय या शिक्षिकेने आणि इतर शिक्षकांनी शाळेचा नावलौकिक वाढवला होता। 55हून अधिक विद्यार्थी गुणवत्ता शोध परीक्षेत आणले होते। शाळेत मुख्याध्यापक मारुती माळी यांच्यावर असलेल्या ठपक्यामुळे इतर शिक्षकांचीही बदली झाली आहे, परंतु आमचे शिक्षक हवेत यासाठी काही दिवस मुले पालकांकडे हट्ट धरत आहेत। त्यामुळे शुक्रवारी पालकांनी शाळा गाठली। विद्यार्थ्यांसाठी पूर्वीचे शिक्षक कायम ठेवावेत अशी मागणी करण्यात आली आहे। विद्यार्थी गाऱ्हाणे मांडू लागले। त्यानंतर संजयनगर पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी शाळेत आले। त्यांनी महापालिका उपायुक्त वैभव साबळे यांच्याशी संपर्क साधला। साबळे यांनी काही दिवसात या संदर्भात निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली। बिना चुकीचं त्यांना काढलं गेलं, बदल्या केल्या गेल्यात आणि मुळात थोडंसं मुलांना मारलंही नाहीये, पण त्यांचे हात वगैरे असं लाल वगैरे करून असं दाखवलं गेलं की मीडियाला की बाबा किती लागले बघा तिथं म्हणून, पण मुलांना कुणालाही लागले नाही, मारले नाही। 3 वर्ग त्या मॅडमकडे होते शिकवायला। आणि आता तुमची काय मागणी आहे? आम्हाला शिक्षक पाहिजे, पूर्वीचे पहिले आहेत ते। खरं ज्या मॅडम आरोप केलाय ना ती मॅडम आम्हाला इथं पाहिजे आहे। जे तिने त्या मॅडम सगळे शिक्षक आले पाहिजे। सगळे शिक्षक ना खूपच चांगले होते अगोदरचे, आणि ज्या मॅडमवर आरोप ठेवलेत ना त्या मॅडमने वैयक्तिक या शाळेसाठी भरपूर काही केलं, फक्त माळी सर सोडून जे त्याने प्रकार केले। आणि ज्या मॅडमवर आरोप ठेवलाय ना त्या मॅडमने स्वतःचे म्हणजे पदरीचे पैसे त्यांनी घालून या शाळेसाठी भरपूर केले, स्पेशली मुलींसाठी। तो TEC BSCचा अभ्यास पण ती मॅडम स्वतः घेते। जसं आता तिला एका दिवसात बिन विचारता करता इथनं काढले, सगळ्या परीक्षा कुठल्याही पॅरेंट्सला माहीतच नाही। सो आमचं आता एवढीच मागणी आहे, आमची मागणी हीच आहे की आम्हाला ज्या मॅडमला काढले ती मॅडम आणि जे बाकीचे आमचे होते ते आम्हाला पाहिजे, तीच आमची मागणी आहे। नाहीतर आम्ही आमच्या कुठल्याही पोरांना या शाळेत पाठवणार नाही। आम्ही शाळा बंद ठेवणार। प्रकार शाळेत झालाय तो म्हणजे आम्हाला पॅरेंट्सला कोणाला माहीत नव्हता। ठीक आहे, आमची असं अशी वाटते की जे आमच्या अगोदरचे शिक्षक आहेत ते आम्हाला या शाळेत पाहिजे आहे, बरोबर आहे? हां, आम्हाला ते पाहिजे आहेत। आणि ज्या मॅडमवर आरोप ठेवल्यात ती खूप घाण आरोप ठेवल्यात आणि चुकीचे आरोप ठेवलेत, जे करून आम्ही सगळे पालक इथे आता जमले। सो आम्हाला एकतरी अगोदरचे सगळे शिक्षक इथं पाहिजे, फक्त प्रिन्सिपल सोडून। हां, नाहीतर आम्ही आमच्या कुठल्याही मुलांना या शाळेत पाठवणार नाही। सो आमचं एवढं शिक्षक